आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. धरण उशाशी, अन घशाला कोरडाच दुष्काळ, पाण्यासाठी महिलांचा पालिकेवर हल्लाबोल. शहरातील भीषण पाणीटंचाई विरोधात सोमवारी महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उसळला. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आणि धरण उशाशी, कोरडा घशाशी अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. रिकामे हंडे आणि मटके घेऊन महिलांनी नगरपरिषदेवर विराट हंडा मोर्चा काढत प्रशासनाला धारेवर धरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा नगरपालिकेत पोहोचताच प्रशासनाने मुख्य गेट बंद केले. मात्र संतप्त महिलांनी थेट गेटवरून उड्या मारत पालिका आवारात प्रवेश केला. घोषणाबाजी करत आंदोलक नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे धावले. पोलिसांनी त्यांना रोखल्याने काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अखेर महिलांनी नगराध्यक्षांच्या दालनासमोर रिकामे मटके फोडून निषेध व्यक्त केला. मटक्यांच्या कर्कश आवाजाने संपूर्ण पालिका परिसर दणाणून गेला. रील काढून प्रसिद्धी करण्यापेक्षा पाणी द्या, असा संतप्त सवाल महिलांनी प्रशासनाला केला. शहरात 20 ते 22 दिवसांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. चोरीला गेलेल्या पाईपलाईन, नियोजनाचा अभाव आणि निधीअभावी महिलांना उन्हात पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी तांत्रिक अडचणींचे कारण सांगत लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तर नगराध्यक्ष माधुरी शिंपणे व पाणीपुरवठा सभापती वनिता भुतडा यांनी पाणी प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आंदोलनामुळे नगरपालिका प्रशासन चांगलेच हादरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाणीपुरवठा योजनेचं काम पूर्ण का होत नाहीये, ह्या प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. पाणीपुरवठा जो होतोय तो जवळपास 22 दिवसांनी होतोय आणि जो होतोय तो अत्यंत दूषित आहे, नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अशा प्रसंगी महिलांना स्वास्थ्याला, घराच्या सर्व दैनंदिन कामकाजाला तोंड द्यावं लागत आहे. याचं निराकरण कोण करणार? नगर परिषदची सत्ता असूनही, 6 महिन्यांचा कालावधी लोटलेला असूनही या समस्या तोडगा का निघत नाही? जवळपास सर्व नगर परिषदांना आतापर्यंत निधी मंजूर झालेला असून देऊळगाव राज्याला 0 कोटी निधी का आहे? याच्यावर नगरपालिका काय ठोस पावलं उचलणार आहेत, हे उत्तर मागण्यासाठी आज आम्ही उपस्थित झालेलो आहोत. या प्रश्नांना उत्तर म्हणून नगराध्यक्षांनी आणि CO साहेबांनी 8 दिवसांचा कालावधी आम्हाला मागितलेला आहे, तो आम्ही त्यांना दिलेला आहे. 8 दिवसात जर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली नाही तर ह्याच्या 10 पट आंदोलन आम्ही तीव्र इथे उभारणार आहोत, अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे.